चला, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर कालच संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची ऍडव्हर्टाइज आलेली आहे। आय होप तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल। सोबतच तुमचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पण अभ्यास चालू असेल, जी की मे महिन्यामध्ये आहे। सोबतच तुम्ही याच्या पूर्वीची कंबाईन मेन्स देत असाल तर अशा सगळ्या एक्झाम एकदमच ओव्हरलॅप होत आहेत। कंबाईनची तुमची परीक्षा जून मध्ये आहे, राज्यसेवा तुमची मे महिन्यामध्ये आहे। तर लक्षात घ्या, याच्यामध्ये जो सिमिलर सिलेबस आहे, आता खूप सारे विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कडे वळलेले, शक्यतो तर कंबाईन देत नसतील किंवा जे विद्यार्थी कंबाईन देत आहेत ना, तर ते विद्यार्थी राज्यसेवा फोकस करत नसतील। ठीक आहे, तर दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही आपली लेक्चर सिरीज आहे, कारण याच्यामध्ये जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, तर हा जो भाग आहे थोडासा ओव्हरलॅप होतो, डिफिकल्टी लेवल चेंज होते थोडीशी, लक्षात घ्या। तर त्या अनुषंगाने आपण इथं काही सेशन्स कंडक्ट करत आहोत, जे की तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप जास्त महत्वपूर्ण ठरतील। आता तुम्ही इथं जर कंबाईनचा विचार केला, स्पेशली आपण जर कंबाईन इथं फोकस करतोय, तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला आपल्या केसागर पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं उपलब्ध आहेत। याच्यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये जर तुम्ही गेलात तर पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह जीके, हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमिकल सोशल डेव्हलपमेंट आहे, त्याच्यानंतर जनरल सायन्स आहे, जनरल मेंटल एबिलिटी, बेसिक न्यूमरसी म्हणजे तुमचे गणिताची पुस्तकं इथं तुम्हाला अवेलेबल आहे। तर लक्षात घ्या, तर आज आपण इथं काही जिओग्राफीचे क्वेश्चन घेणार आहोत। तर भूगोल हा विषय असा आहे की जिथं तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात, कधी 18 असतात, कधी 15 असतात, कधी 20 पण असतात, लक्षात घ्या। तर महाराष्ट्राचा भूगोल तुमच्या एक्झाम मध्ये विचारला जातो, कधी कधी चुकून एखादा क्वेश्चन भारताच्या भूगोलावरती सुद्धा असू शकतो, तर त्याची सुद्धा प्रिपरेशन आपल्याला इथे करायची आहे, लक्षात घ्या। तर जे विद्यार्थी संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी वन अँड ओनली वन स्टॉप सोल्युशन महाराष्ट्राचा भूगोल। बघा, प्रत्येक विषयासाठी एक एकच पुस्तक तुम्हाला इथे सजेस्ट करते मी, आणि ते पुस्तक मोर दॅन सफिशियंट आहे। तर इथं तुम्हाला खतीब सरांचं जे पुस्तक आहे, 37वी सुधारित आवृत्ती महाराष्ट्राचा भूगोल, प्राध्यापक के खतीब सर, तर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स देईल। तुम्ही मेन्स देत असाल, मेन्स मध्ये तुमचा चांगला स्कोर येईल। तुम्ही राज्यसेवा देत असाल, तिथे जे काही पूर्व परीक्षेला महाराष्ट्राच्या भूगोलामधून क्वेश्चन येतील, ते तुमचे या पुस्तकातून कव्हर होणार आहेत, लक्षात घ्या। तर विद्यार्थी प्रिय असं पुस्तक आहे, आणि याच पुस्तकावरती आधारित एमसीक्यू क्वेश्चन आपण घेतोय। एमसीक्यू क्वेश्चन मी जे स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज म्हणून पुस्तक आहे ना, याच्यातून घेते। याच्यामध्ये 3500 प्लस एमसीक्यू आहेत, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमी असेल। तर एमसीक्यू सॉल्व्ह करणं खूप जास्त गरजेचं आहे, हे मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगते। तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक सुद्धा मिळून जाईल। ओके, चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। जेवढे पॉसिबल आहेत तेवढे तर क्वेश्चन आपण इथे घेतोय, बाकीचे क्वेश्चन तुम्ही पुस्तकामधून एक मिनिट थांबा, हा पुस्तकामधून सॉल्व्ह करू शकता। ठीक आहे, ओके, चला, झूम केलेला आहे त्याच्यामुळे दिसायला काही अडचण नाही। तर हे आहे वस्तुनिष्ठ प्रश्न, केसागर पब्लिकेशन। चला, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, फर्स्ट क्वेश्चन, जो की मॅप बेस आहे। ठीक आहे, महाराष्ट्राचा नकाशा जर तुम्ही समोर आणला, एक्झाम मध्ये नकाशा काढायला वेळ नसतो, लक्षात घ्या। तुम्हाला इतकी प्रॅक्टिस पाहिजे नकाशाची की डोळे झाकले की नकाशा समोर आला पाहिजे, की महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं स्टेट आहे, दक्षिणेला कोणतं स्टेट आहे, वगैरे वगैरे। ठीक आहे, ओके। तर इथे क्वेश्चन तुम्हाला विचारलंय की महाराष्ट्राची जी सीमा आहे ना, तर ती सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे। तर इथं तुम्हाला हाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना भिडलेली आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही। ओके, मध्य प्रदेश तर आपल्याला माहित आहे। ओके, गुजरात बघा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, काय येईल उत्तर बघा, अतिशय सोपा क्वेश्चन आहे। महाराष्ट्राची सीमा कोणत्या स्टेटला लागून नाही असं तुम्हाला विचारले। आंध्र प्रदेश एकदम डाऊन साऊथला येतं, बरोबर, येईल का उत्तर? नाही। तर आंध्र प्रदेशची सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून नाही। आता इथं 3 स्टेट दिलेले आहेत, 3 स्टेटची नावं तुम्हाला द्यायची आहेत की
अजून कोणत्या 3 स्टेट बरोबर महाराष्ट्राची सीमा लागून आहे? मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, तेलंगणा आहे. ठीक आहे, ओके. बाकीच्या स्टेटची नावं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरीच्या काठी वसलेले नाही? नांदेड, पैठण, नाशिक आणि पंढरपूर. 2 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदीच्या काठी वसलेलं नाही? चंद्रभागेच्या काठी पंढरपूर आहे, बरोबर. त्याच्यामुळे उत्तर काय येईल इथं? दुसरा ऑप्शन, डी ऑप्शन. आता हा डी ऑप्शन तर आहे, पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की पैठण, नाशिक आणि नांदेड ही क्षेत्र गोदावरी काठी वसलेली आहेत. कारण का? जसं तुम्हाला वसलेलं नाही विचारू शकता, तसं वसलेले आहेत असंही विचारू शकता. ठीक आहे, ओके. तर इथे काय लक्षात ठेवायचंय की कोणती ठिकाणं, कोणतं क्षेत्र गोदावरीच्या काठी वसलेलं आहे, कोणतं क्षेत्र गोदावरीच्या काठी वसलेलं नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अहिल्यानगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहेकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? बघा क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला. अहिल्यानगर जिल्हा देऊळगाव रेहेकुरी कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? वाघ, नीलगाय, गवे आणि काळवीट. चला बघा उत्तर काय येईल? 3 नंबरचा क्वेश्चन आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहेकुरी हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? 3 नंबरचा क्वेश्चन बघा. आता इथं तुम्हाला काय करायचंय? खतीब सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आपल्या राज्यातली अभयारण्य असतील, राखीव क्षेत्र असतील, त्याच्यानंतर तुमची काय म्हणतात त्याला युनेस्कोने डिक्लेअर केलेल्या साइट्स असतील, जे काय असेल त्याचे सगळं दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला काळवीट या प्राण्यासाठी देऊळगाव रेहेकुरी राखीव आहे. 3 नंबरचा क्वेश्चन बघा. म्हणजे प्रत्येक जे अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्यान असेल तर ते कशासाठी प्रसिद्ध आहे? कुठल्या राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर स्टेट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि आपल्या महाराष्ट्रातील तुम्हाला अभयारण्यांची लिस्ट इथं माहित असली पाहिजे. जोड्या लावामध्ये फिल इन द ब्लॅक्स मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर देऊळगाव रेहेकुरी हे जे अभयारण्य आहे हे काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. तसंच तुम्हाला वाघ, नीलगाय आणि गव्यांसाठी कोणतं अभयारण्य प्रसिद्ध आहे असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रात डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? चंद्रपूर, रत्नागिरी, नागपूर, यवतमाळ. 4 नंबरचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? चंद्रपूरमध्ये, बरोबर. खनिज संपत्तीवरती क्वेश्चन आहे. चंद्रपूरमध्ये, ओके. तर महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. असंच तुम्हाला बॉक्साईट वरती खूप वेळा क्वेश्चन विचारलेले. आता तुम्हाला इथं तांबे किंवा इतर खनिजावरती क्वेश्चन येऊ शकतो. अजिंठा, वेरूळ याप्रमाणे डॅश डॅश येथील गुफा मंदिरही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतात. बेडसा, घारापुरी, मळवली आणि पित्तळखोरा. 5 नंबरचा क्वेश्चन बघा. अजिंठा, वेरूळ याचप्रमाणे डॅश डॅश येथील गुफा मंदिरही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतात. बेडसा, घारापुरी, मळवली, पित्तळखोरा. 5 नंबरचा क्वेश्चन बघा. चला पित्तळखोरा, बरोबर. ओके, पित्तळखोरा. घारापुरी, मळवली येणार नाही, पित्तळखोरा. ओके. कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत? बघा कोकणचा भाग आहे हा. कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड 3 जिल्ह्यामध्ये कोणत्या खनिजाचे साठे आहेत असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय. पहिला ऑप्शन आहे चुनखडी, दुसरा ऑप्शन आहे कोळसा, तिसरा लोखंड, चौथा बॉक्साईट. 6 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा. 6 नंबरचा क्वेश्चन. बॉक्साईट. आताच तुम्हाला मी सांगितलं तो बॉक्साईट, बरोबर. तर कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या 3ही जिल्ह्यामध्ये आपल्याला बॉक्साईटचे साठे मिळून जातात. भिवंडी व मालेगाव यांच्या व्यतिरिक्त राज्यामध्ये डॅश डॅश येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. पुणे, इचलकरंजी, सावळी, एकोडी, भिवंडी, मालेगाव यांच्या व्यतिरिक्त राज्यात कुठे हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? बी ऑप्शन, इचलकरंजी, बरोबर. इचलकरंजी.
मुख्यत्वे 1961च्या जलप्रलयामुळे प्रकाशझोतात आलेले पुणे जिल्ह्यातील पानशेत हे मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? मुळा नदी, आंबी नदी, मुळशी नदी का नीरा नदी? 8 नंबरचा क्वेश्चन बघा. पानशेत धरण कोणत्या नदीवरती आहे? जलप्रणाली आंबी नदीवरती आहे. बरोबर, आंबी नदीवरती आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा ही जलाशये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड आणि ठाणे. उत्तर काय येईल बघा. 9 नंबरचा क्वेश्चन ठाणे. बरोबर, तानसा आणि वैतरणा त्यालाच मोडक सागर म्हटलं जातं, ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. ओके, एमसीक्यू टाइप क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला पुस्तकामध्ये अशा पद्धतीने दिलेले आहेत. याच्यासाठी तेवढं काही एक्सप्लेनेशनची गरज नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्हाला इथे दिलेला आहे. लोह व जस्त यांचं प्रमाण अधिक असणारी माती रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये आढळते. रेगूर, जांभी, बेसॉल्ट, सिलिका. मृदा टॉपिक मधून तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. 10 नंबरचा क्वेश्चन बघा. लोहाचं प्रमाण जास्त म्हटलं तर जांभी मृदा येईल. बरोबर, काय येईल उत्तर? जांभी मृदा. कापसाची काळी रेगूर मृदा, याच्यावरती तुम्हाला आधी क्वेश्चन विचारलेला आहे. कार्ला, मळवली, बेडसा, कामशेत येथील गुफा मंदिरं पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहेत? क्वेश्चन बघा. कार्ला, मळवली, बेडसा, कामशेत येथील गुफा मंदिरं पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहेत? हवेली, मुळशी, कामशेत आणि मावळ. 11 नंबरचा क्वेश्चन बघा. चला, मावळ. बरोबर, मावळ. पाठीमाग ऑप्शन मध्ये हे आलं होतं, लक्षात घ्या. आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कोठे आहे? प्रवरानगर, अहिल्यानगर, सांगली, श्रीरामपूर. हवामान टॉपिक असेल, मॅप बेस्ड क्वेश्चन असतील तर तिथे एक्सप्लेनेशनची जास्त गरज पडते, लक्षात घ्या. ओके, सांगली. बरोबर, सांगली. खालीलपैकी डॅश डॅश या खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवर आहे? अभ्रक, कोळसा, कायनाईट आणि लिग्नाईट. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. 13 नंबरचा क्वेश्चन. कोणत्या खनिजाच्या उत्पादनामध्ये बघा तुम्हाला आयात निर्यात याच्याबद्दल पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर 13 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारला, इथं उत्तर आहे कायनाईट. बरोबर, उत्तर काय येईल? कायनाईट. तर कायनाईट या खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश येथे लोखंडाचे साठे आढळतात? देऊळगाव, रेडी, सावनेर आणि तुमसर. गडचिरोली जिल्हा कोठे लोखंडाचे साठे आढळतात? 14 नंबरचा क्वेश्चन बघा. देऊळगाव. ठीक आहे. ओके, चला बघा. कंबाईनचा जो पॅटर्न आहे ना क्वेश्चन विचारण्याचा, तर तिथं तुम्हाला गडचिरोली, यवतमाळ, त्याच्यानंतर तुमचा जो धुळे, नंदुरबार भाग आहे, कोकण भाग आहे, तर इथले जे जिल्हे आहेत ना त्या जिल्ह्यांचे मॅप तुम्ही बघून घ्या, कारण त्या जिल्ह्यामधील अति उत्तरेकडील तालुका, पूर्वेकडील तालुका वगैरे अशा पद्धतीने क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत आणि पुढे जाऊन पण विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मध्य रेल्वेहून मुंबईहून दिल्लीला जाताय तुम्ही. बरोबर, तर राज्यामधलं सगळ्यात शेवटचं जंक्शन कोणतं असेल? ऑब्व्हियसली मॅप वरती बेस्ट क्वेश्चन आहे. मनमाड, भुसावळ, नागपूर, चंद्रपूर. भुसावळ असणार आहे. बरोबर, उत्तर काय येईल? भुसावळ. मॅप माहित असेल तर उत्तर येईल. रामटेक आणि सावनेर इथं मॅंगनीजच्या खाणी आहेत, तर ही स्थळं खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडतात? भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर. 16 नंबरचा क्वेश्चन. नागपूर. बरोबर, उत्तर काय येईल? नागपूर. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत? यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर. कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत? तर बघा इथं जर आपण बघितलं तर यवतमाळ जिल्हा जो आहे ना, यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या खाणी ज्या आहेत ना त्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया.
काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी ही जी ठिकाणं आहेत ही कोणत्या जिल्ह्यात आहेत असं तुम्हाला विचारलंय. पहिला ऑप्शन आहे रत्नागिरी, दुसरा सिंधुदुर्ग, तिसरा रायगड आणि चौथा ठाणे. 18 नंबरचा क्वेश्चन बघा. 18 नंबरचा क्वेश्चन. काजूच्या उत्पादनात प्रसिद्ध असलेली ठिकाणं तुम्हाला असंही विचारली जाऊ शकतात. आता इथं विचारले कोणत्या जिल्ह्यात आहेत तर सिंधुदुर्ग. ओके, उत्तर काय येईल तुमचं? सिंधुदुर्ग जिल्हा. खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत? 19 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत? पुणे, अहिल्यानगर, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव. 19 नंबरचा क्वेश्चन. कोल्हापूर, सांगली, सातारा. बरोबर, उत्तर काय आलं? कोल्हापूर, सांगली आणि सातारा. ठीक आहे. वेण्णा आणि कोयना या कृष्णा नदीच्या उपनद्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ उगम पावतात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात त्या कृष्णा नदीला येऊन मिळतात? वेण्णा आणि कोयना. तुम्हाला प्रत्येक नदीच्या उपनद्या माहित पाहिजेत, कोणत्या बाजूने ते त्या नदीला मिळतात ते देखील माहित पाहिजे. इथं तुम्हाला तेच विचारलंय कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळतात? सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. सातारा. बरोबर, सातारा जिल्ह्यामध्ये येऊन मिळतात. महाराष्ट्राच्या डॅश डॅश या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, इथं तुम्हाला बघा कोकणातील नद्या आणि पठारी प्रदेशातून वाहणाऱ्या नद्या यांचं थोडंसं कंपॅरिझन करून क्वेश्चन विचारले. पहिला ऑप्शन आहे पठार. ओके, दुसरा ऑप्शन आहे कोकण, तिसरा ऑप्शन आहे विदर्भ, चौथा मराठवाडा. तर महाराष्ट्राच्या कमी लांबीच्या म्हटल्या, आपल्याला माहिती कमी लांबीच्या नद्या कुठं आहेत? कोकणामध्ये. कमी लांबीच्या तीव्र वेगाने वाहणाऱ्या. बरोबर, याला बारमाही पाणी असतं का? वगैरे वगैरे असे क्वेश्चन तुम्हाला कंपॅरिझन करून विचारले जाऊ शकतात. राज्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशाला बघा, सह्याद्री पर्वताचा पूर्वेकडील प्रदेश म्हटलंय. कोकण किनारपट्टी, पर्जन्यछायेचा प्रदेश, दुष्काळी प्रदेश, पर्जन्यहीन प्रदेश. याच्यामध्ये दुष्काळी आणि पर्जन्यहीन इलिमिनेट करून टाका. उत्तर तुमचं येऊन जाईल, ज्याला आपण रेन शॅडो एरिया म्हणतो. बरोबर, ओके. रेन शॅडो एरिया म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथं सह्याद्री पर्वतरांग आहे, इथं तुमचा कोकणचा भाग आहे. ठीक आहे, इथं कोकणचा भाग आहे, इथं अरबी समुद्र आहे आणि इथून वारे जर खाली येत असते तर ते पर्जन्यहीन छायेचा प्रदेश म्हणून इथं ओळखला जातो. ठीक आहे, ओके. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण होय. पाचगणी, माथेरान, आंबोली, श्रीवर्धन. 23 नंबरचा क्वेश्चन बघा. 23 नंबरचा क्वेश्चन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतं ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात पावसाचं ठिकाण आहे? उत्तर आहे आंबोली. ओके, पाचगणी येईल का? नाही येणार. उत्तर आहे आंबोली. ओके. कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात मोडतं? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, रायगड. 24 नंबरचा क्वेश्चन बघा. कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेलं पोफळी या ठिकाणचं जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात मोडतं? 24 नंबरचा क्वेश्चन. रत्नागिरी. बरोबर, रत्नागिरी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जवाहरनगर, वाडी ही ठिकाणं कशाकरिता प्रसिद्ध आहेत? जवाहरनगर, वाडी ही ठिकाणं कशासाठी प्रसिद्ध आहेत? पहिला ऑप्शन आहे कागद उत्पादन, दुसरा संरक्षण साहित्य निर्मिती, तिसरा कापड गिरण्या आणि चौथा मॅंगनीज शुद्धीकरण कारखाने. 25 नंबरचा क्वेश्चन बघा. बी ऑप्शन, संरक्षण साहित्य निर्मिती. ठीक आहे, ओके. कापड गिरण्यासाठी पण तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत, कागद गिरण्यासाठी क्वेश्चन विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र, ज्याला सिक्युरिटी प्रेस म्हटलं जातं, राज्यामध्ये खालीलपैकी कोठे आहे?
नाशिक, पुणे, मुंबई, बल्लारपूर, चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकीट, नाशिक. बरोबर, उत्तर काय येईल? नाशिक. महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात कनान येथे आणि भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे डॅश डॅश हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत. मॅंगनीज, लोह, बॉक्साइट, डोलोमाइट. चला, काय उत्तर बघा 27 नंबरचा क्वेश्चन. मॅंगनीज. बरोबर, उत्तर काय येईल? मॅंगनीज. ओके. एकोडी हे ठिकाण रेशमी कापड निर्मितीच्या हस्तउद्योगाबाबत प्रसिद्ध आहे. येथील रेशमी कापड डॅश डॅश नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून बनवलं जातं. रोशा, मुशी, कोशा आणि हिमरू. कोशा. बरोबर, उत्तर काय आहे? कोशा. इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेल्या सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने डॅश डॅश या 2 जिल्ह्यात आढळतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, रत्नागिरी, कोल्हापूर, अहिल्यानगर. बी ऑप्शन. बरोबर, चंद्रपूर, गडचिरोली. नेक्स्ट बघा, मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर कोठे आहेत? मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर कोठे आहेत? सातपाडी, रत्नागिरी, कुडाळ, श्रीवर्धन, अलिबाग, उरण, नावाशेवा, पळसपे. सातपाटी, रत्नागिरी. ओके. खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या नगदी पिकामध्ये समावेश करता येणार नाही? तंबाखू, ऊस, कापूस, ताग. 31 नंबरचा क्वेश्चन. तंबाखू, ऊस आणि कापूस ही नगदी पीक आहेत. ताग हे नगदी पीक आहे का? ताग हे नगदी पीक आहे का? नाही. बरोबर, तर ताग हे नगदी पीक नाही. खालीलपैकी कोणती नदी राज्यातील पठारी प्रदेशातून वाहत नाही? कोयना, प्रवरा, सूर्या आणि पूर्णा. 32 नंबरचा क्वेश्चन बघा. कोकणातील नद्या कोयना, प्रवरा आणि पूर्णा ह्या कोकणातील नद्या आहेत का? नाही. म्हणजे उत्तर काय येईल तुमचं? सूर्या नदी. बरोबर, ही पठारी प्रदेशातून वाहत नाही. खालीलपैकी डॅश डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी हरिण, वाघ, शेकरू आणि गवा. शेकरू. बरोबर, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व जिल्ह्यात मिठागरे आहेत? ठाणे, रायगड, सातारा, गडचिरोली येईल का? नाही येणार. बरोबर, कोल्हापूर येईल का? नाही येणार. 2 ऑप्शन गेले, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? बी ऑप्शन. सिंपल आहे, जिथे समुद्र किनारा असेल तिथेच मिठागर असणार आहेत. खालीलपैकी कोणत्या कालावधीत राज्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो? मे ते सप्टेंबर चालेल का? नाही चालणार. बरोबर, सप्टेंबर ते मे मध्ये चालणार. ओके. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यास डॅश डॅश अभयारण्य या नावाने ओळखलं जातं. ढाकणा, कोलकास, सागरेश्वर, मारडोक पक्षी, नागझिरा. 36 नंबरचा क्वेश्चन बघा. 36 नंबरचा क्वेश्चन. चला, लाईव्ह असणारे विद्यार्थी
पहिला ऑप्शन बरोबर, ढाकणा, पोलकाज. बल्लारपूर, चंद्रपूर, खेरगाव पुणे, भिगवण, इंदापूर पुणे कशाशी संबंधित आहे? कागद गिरण्या, बरोबर आहे, तोंडपाठ असतं आपलं, कागद गिरण्या. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे? अरुंद मापी, ब्रॉडगेज, मीटर मापी, रुंद मापी? अरुंद मापी आहे. ओके, रिपीट झालेला क्वेश्चन आहे. कोणती संशोधन संस्था पुणे या ठिकाणी नाही? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन ड्रग लॅबोरेटरी, इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी आणि हाफकिन इन्स्टिट्यूट. 39 नंबरचा क्वेश्चन बघा. हाफकिन इन्स्टिट्यूट मग मुंबईला आहे का कोल्हापूरला आहे? चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबईला आहे का कोल्हापूरला आहे? कारण हे पुण्याला नाही. ओके, बाकी व्हायरॉलॉजी, ड्रग लॅबोरेटरी, आर्मामेंट टेक्नॉलॉजी हे सगळं तुम्हाला पुण्याला मिळतं, बरोबर. इथं तुम्हाला मुंबईला जी संस्था नाही ते विचारलेलं आहे. जसलोक रिसर्च सेंटर, जसलोक हॉस्पिटल, रिजनल कॅन्सर सेंटर, हाफकिन इन्स्टिट्यूट, इंडियन ड्रग लॅबोरेटरी. 40 नंबरचा क्वेश्चन. इंडियन ड्रग लॅबोरेटरी बरोबर, ही मुंबईला नाही कारण ती पुण्याला आहे, बरोबर. तर हा होता आपला क्वेश्चन सेट 1 संयुक्त पूर्व परीक्षा. जे विद्यार्थी संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची तयारी करतायत, जे विद्यार्थी टीईटी ची तयारी करतायत, जे विद्यार्थी इतर सरळ सेवा भरतीची तयारी करतायत, अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हे जनरल नॉलेजचं पुस्तक अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि याच्यामधूनच तुम्हाला भरपूर क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये दिसतील. तर प्रॅक्टिस क्वेश्चन करणं खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही थेरी वाचता पण त्या थेरीवरती बेस असे क्वेश्चन तुम्ही जर वारंवार सोडवले नाही तर परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट किंवा वाचलेल्या थेरीचा उपयोजन कसं केलं जातं तर याचा थोडासा अभाव जाणवू शकतो. म्हणून जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पब्लिकेशनचा नंबर दिलाय, डायरेक्ट वेबसाईट वरती जाऊन तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता.